जावई बापू आले म्हणून इथं घरीच पनीर बनवायची तयारी चालू होती. दोघी सासवांची लगबग चालू होती. तर इथं आंटी बनवत होती पनीर आणि इथं पाण्याचं पाणी दुधाचं दूध झालंय बघा. पाणी वेगळं निघलंय आणि दुधाचं पनीर होऊन बसलंय आणि मस्त सुती कापडामध्ये त्याचं पाणी काढून घेऊन रात्रभर असं ठेवलं. त्यानंतर सकाळी एवढी सुंदर भाजी तयार झाली आणि एवढं मस्त झाली होती ना भाजी. आणि रियांचं इथं पनीरचे पीसेस मात्र खायचं चालू होतं कारण की खूप आवडतात म्हणून. आणि इथं आंटीचे चालले होते भाकरी चुलीवरची भाकर पण मातीच्या तव्यावरची, म्हणजेच राहणं म्हणतो आम्ही मातीच्या तव्याला. एवढी खमंग लागते ना, हॉटेलच्या तंदुरी रोटीला पण ही भाकरीची चव मागी टाकते. तर इथं बघू शकता माझ्या बहिणीचं कॉन्फिडन्स थोडं जास्तच होतं कारण की तिला आता गोल गोल चपाती बनवायला यायला लागली होती ना, त्यामुळे. तर मग ती दोन दोन कामं घेऊन बसलेली होती. एकीकडे चहा करायचं आणि दुसरीकडे चपाती. तर माझं फक्त इथं खाणं चालू होतं ताट भरून. मी एवढंच करत असते माहेरी आलं का. त्यानंतर इथं मस्त यांचा टिफिन भरण्यामध्ये आलेला होता. टिफिन भरण्यासाठी दोन दोन सासवांची लगबग चालू होती कारण की यांना सकाळी लवकर जायचं होतं. आणि इथं मामाभासांचं तर लाड खूप उतू चाललेले होतं. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.